3 जानेवारीची पौर्णिमा आणि त्यानंतर येणारी मकर संक्रांती हा काळ मिथुन राशीसाठी केवळ साधा कालखंड नाही, तर तो नियतीची कसोटी पाहणारा टप्पा ठरणार आहे. या काळात चंद्राची पूर्ण अवस्था मन, विचार आणि भावना अस्थिर करते, तर दुसरीकडे शनीचा प्रभाव प्रत्येक शब्द, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक निर्णयावर कठोर परिणाम घडवतो. मिथुन राशीचा स्वभाव बोलका, चपळ आणि बुद्धिप्रधान असला तरी या कालावधीत हाच स्वभाव धोक्याचे कारण ठरू शकतो. या काळात एक चुकीचा संवाद, एक चुकीची भेट किंवा एक चुकीचे ठिकाण मिथुन राशीच्या जीवनात मोठे वाद, बदनामी, आर्थिक नुकसान किंवा कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे ग्रहस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी जाणे टाळणे हे केवळ सूचना नसून एक आवश्यक इशारा आहे. जो मिथुन राशीचा व्यक्ती हा इशारा दुर्लक्षित करेल त्याला या काळात अनावश्यक संकटांचा सामना करावा लागू शकतो. नंबर 1 आहे वादग्रस्त सभा, राजकीय किंवा कायदेशीर ठिकाणे आणि मोठ्या जमावाचे ठिकाणे. 3 जानेवारी पौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या वाणीवर आणि प्रतिक्रिया शक्तीवर शनीचा तीव्र प्रभाव राहणार आहे. या काळात तुमचे बोलणे इतरांच्या चुकीच्या अर्थाने समजले जाऊ शकते किंवा तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकीय सभा, आंदोलन स्थळे, सामाजिक वादविवाद, पंचायत, पोलीस ठाणे, न्यायालयीन परिसर किंवा मोठ्या जमावाची ठिकाणे येथे जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. या ठिकाणी गेल्यास एखाद्या क्षुल्लक वाक्यावरून मोठा वाद पेटू शकतो. तुमचा संयम सुटल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. विनाकारण चौकशी, नोटीस, दंड किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याचा धोका निर्माण होतो. तुमच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो आणि बदनामी होण्याची शक्यता वाढते. विशेषतः या काळात मिथुन राशीने माझे म्हणणे योग्य आहे या भावनेतून वादात पडू नये, कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने नसून परिस्थिती तुमच्या विरुद्ध वळू शकते. नंबर 2 आहे जुन्या ओळखीची ठिकाणे, संशयास्पद मित्रांचे अड्डे आणि गोपनीय चर्चा होणारी ठिकाणे. पौर्णिमेचा चंद्र भूतकाळाशी निगडीत गोष्टी पुन्हा समोर आणतो. मिथुन राशीसाठी हा प्रभाव अधिक तीव्र असल्याने जुन्या ओळखी, पूर्वी तुटलेले संबंध, नाराज मित्र किंवा संशयास्पद व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतात. अशा लोकांची ठिकाणे, अड्डे किंवा भेटीगाठी या काळात टाळणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी गेल्यास जुने वाद, मतभेद किंवा कडू आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीय गोष्टी बाहेर पडण्याचा धोका असतो. आर्थिक फसवणूक, उधारीचे प्रश्न किंवा विश्वासघाताची शक्यता वाढते. एखाद्या चुकीमुळे, व्यक्तीमुळे तुमचे नाव विनाकारण वादात ओढले जाऊ शकते. या काळात मिथुन राशीने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. विशेषतः आपण जुने मित्र आहोत या भावनेतून कोणतीही गोष्ट बोलणे किंवा निर्णय घेणे टाळावे. मौन, अंतर आणि सावधपणा हाच येथे सर्वात मोठा संरक्षण कवच ठरेल. नंबर 3 आहे मद्यपानाची ठिकाणे किंवा रात्री उशिराचे पार्टी स्पॉट्स आणि धोकादायक प्रवास स्थळे. 3 जानेवारी पौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंत मिथुन राशीसाठी संयम हा सर्वात मोठा बचाव ठरणार आहे. या काळात चंद्र आणि शनी यांच्या प्रभावामुळे मनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, तर बुध ग्रहामुळे विचारांमध्ये अस्थिरता आणि घाई वाढते. याच कारणामुळे मद्यपानाची ठिकाणे, रात्री उशिराचे पार्टी स्पॉट, अनोळखी ठिकाणी फिरणे किंवा धोकादायक प्रवास करणे हे मिथुन राशीसाठी अत्यंत घातक ठरू शकते. या ठिकाणी गेल्यास मद्यपानामुळे निर्णय क्षमता पूर्णपणे कमकुवत होते आणि चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. क्षुल्लक कारणावरून भांडण, गैरसमज किंवा शारीरिक वाद होण्याची शक्यता असते. वाहन चालवताना निष्काळजीपणा वाढून अपघाताचा धोका निर्माण होतो. रात्री उशिरा बाहेर राहिल्याने कायदेशीर अडचणी, पोलीस चौकशी किंवा विनाकारण संशयाला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः या काळात मिथुन राशीने थोडंसं चालेल किंवा एकदाच काय होतं ते अशा विचारांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण याच एका चुकीच्या पावलामुळे मोठे कांड घडू शकते, जे नंतर हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. आता महत्त्वाचा इशारा. या कालावधीत शक्यतो संध्याकाळनंतर अनावश्यक बाहेर पडू नका. लांबचा किंवा रात्रीचा प्रवास पुढे ढकला आणि कोणत्याही प्रकारच्या नशेपासून पूर्णतः दूर राहा. शांत, मर्यादित आणि सुरक्षित दिनक्रम ठेवणे हेच या काळात मिथुन राशीसाठी सर्वात मोठे संरक्षण ठरेल. हा काळ धोकादायक का आहे? कारण पौर्णिमेचा चंद्र मनावर प्रभाव टाकतो आणि भावनिक अस्थिरता वाढवतो. शनीचा प्रभाव निर्णयांमध्ये विलंब आणि चूक घडवू शकतो. बुध ग्रहामुळे शब्दांमधूनच मोठे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. सुरक्षित राहण्यासाठी काही उपाय. दररोज सकाळी ओम बुधाय नमः 11 वेळा जप करा. शक्यतो मौन आणि संयम पाळा. कमी बोला आणि विचारपूर्वक बोला. हिरव्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्र वापरणे लाभदायक ठरेल. आता महत्त्वाचे निर्णय संक्रांतीनंतर घ्या. 3 जानेवारी पौर्णिमेपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ मिथुन राशीसाठी स्पष्ट सांगतो की शांत राहणे हेच सुरक्षित राहणे आहे. या काळात कोणताही संघर्ष जिंकण्यासारखा नसतो आणि प्रत्येक प्रतिक्रिया आवश्यकच असते असेही नाही.
काही वेळा मागे हटणे, मौन बाळगणे आणि ठराविक ठिकाणांपासून दूर राहणे हाच सर्वात मोठा विजय ठरतो. जर मिथुन राशीने या काळात वादग्रस्त ठिकाणे, संशयास्पद लोक आणि असंयमी वातावरण टाळले तर मोठ्या कांडातून सहज सुटका होऊ शकते. संक्रांतीनंतर ग्रहस्थिती हळूहळू स्थिर होत जाते आणि अडकलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागतात. त्यामुळे हा काळ संयम, आत्मपरीक्षण आणि सावधगिरीचा समजून घेतला तरच पुढील काळातील यश, स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.